हा ज्येष्ठ नागरिक संघ काय मला वाटते का धंदा करा निघाला काय कळलं ना. ज्येष्ठ नागरिकाच्या नावावर खुर्च्या गोळा करायच्या आणि त्या भाड्यानं वापरायच्या. दुरुस्तीला गावाचेच पैसे, रथ बनवाय गावाचेच पैसे. वाई तालुक्यातील उडतरे ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत आज मोठा गदारोळ पाहायला मिळाला. भूमिपुत्र संघटनेचे स्वयंघोषित अध्यक्ष प्रवीण बाबर यांच्या विरोधात ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत गंभीर आरोप केले. वैकुंठ रथासाठी मृतांच्या कुटुंबाकडून पैसे उकळल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. गावकऱ्यांच्या वर्गणीतून तयार केलेला रथ असताना पैसे कशासाठी असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. यासोबतच ज्येष्ठ नागरिक संघाच्या खुर्च्या भाड्याने देऊन पैसे घेतल्याचा हे आरोप करण्यात आला. ग्रामसभेत शंकरराव पवार पाटील यांनी प्रवीण बाबर यांच्यावर थेट आरोप करताच वातावरण अधिकच तापलं. काही काळ ग्रामसभेत गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. वैकुंठ रथ ग्रामपंचायतीकडे वर्ग करावा, तसेच सर्व आर्थिक व्यवहार सार्वजनिक करावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली. दरम्यान या प्रकरणाची चर्चा आता संपूर्ण वाई तालुक्यात सुरू असून चौकशीची मागणी जोर धरत आहे. त्या लोकांना भाड्यानं ज्येष्ठ नागरिकाच्या नावावर खुर्च्या गोळा करायच्या आणि त्या भाड्यानं वापरायच्या द्यायच्या. हा कुठला उद्योग? म्हणजे हा ज्येष्ठ नागरिक संघ काय मला वाटते का धंदा करा निघाला काय कळलं ना. रथाला 1000 रुपये भाडे घेतले, पैसे काढायचे. ही कुठली पद्धत आहे? दुरुस्तीला गावाचेच पैसे, रथ बनवाय गावाचेच पैसे. बरं, ह्याच्या घरी दुःखाची घटना घडली त्याच्या कुठे पण पैसे का? राहिलीच नाही देऊन नाही खाली आमची अजून माणसं न्यायला तयार आहेत. म्हणून आम्ही ते दुसऱ्या दिवशी आमचं झालंय म्हणून आम्ही ते पोपटवाडीतल्या तो रामभाऊ हा गरीब परिस्थिती 4 दिवस प्रेस कुठे वड्याला पडलेलं. आमच्या पोराची आणि त्याच्या पोराचं शक्यतो असल्यामुळं ट्रॅक्टर त्या याला लावला रथाला. त्याला कुंभारवाड्या उभं करून सांगितलं तू ट्रॅक्टर लावला होता ती पैसे घेऊन येते लग्नाला. ही कुठली पद्धत? बरोबर वाटतंय का? ऐकल्यावर ही पैसे मागायची पद्धत त्याला वडून